राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। महाराष्ट्राचा महाउत्सव गणेशोत्सवाची आज सांगता। अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाला भक्त भावपूर्ण वातावरणात देणार निरोप। लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक, हजारो भाविक सहभागी होण्याची शक्यता। बाप्पाला निरोप देण्याकरता सोयी सुविधांसह मुंबई पालिका सज्ज। गणेश विसर्जनाकरता 70 नैसर्गिक स्थळ तर 290 कृत्रिम तलाव उपलब्ध। विसर्जन मिरवणुकांकरता पुणेही सज्ज। पुण्यातील मानाच्या गणपतींचं आज विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी। हजारोंच्या संख्येने पुणेकरांची गर्दी। साईबाबांच्या चरणी कोटींचं सुवर्णदान। दुबईतील साई भक्ताकडून 1,58,00,000 किमतीची ओम साईराम ही सुवर्ण अक्षर अर्पण। कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता, परिस्थिती बिघडू नये आणि शांत राहावी असा उद्देश होता। सोलापुरातील व्हायरल व्हिडिओवर अजितदादांचं स्पष्टीकरण। सोलापूर प्रकरणात रोहित पवारांकडून अजितदादांची पाठराखण, तर अंजना कृष्णांच्या यूपीएससीमधील नियुक्तीची चौकशी करण्याची अमोल मिटकरींची मागणी। कोर्टात खेचणाऱ्या मिटकरींना दमानी यांचा इशारा। शरद पवार मतं आमची घेतात आणि पाठिंबा जरांगेंना देतात। बारामतीत ओबीसींचा मोर्चा काढत लक्ष्मण हाकेंचा थेट शरद पवारांवरच हल्लाबोल। आणि मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाहीये। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत मुधोजी राजेंनी दिलं निवेदन। गजानना तू गणराया, आधी वंदू तुझ मोरया। या गणरायाची 10 दिवस आपण कोडकौतुक केलं, आराधना केली, त्याच्या समोर नतमस्तक झालो। पण आज मात्र त्याला निरोप देण्याचा दिवस आला। महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता। आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। गेली 10 दिवस गणेश भक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं भावपूर्ण निरोप देताना महाराष्ट्रभरात काय वातावरण आहे ते सगळं आपल्याला अनुभवायचं आहे। आत्ता सध्या तुम्हाला 2 दृश्य दाखवतो आहोत। एका बाजूला लालबागच्या राजाचं दृश्य, त्याचा चेहरा अप्रतिम असा त्याचा चेहरा जो आता वर्षभर आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवायचा आहे। आणि दुसरा मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा बाप्पा। गणेश गल्लीच्या बाप्पाची साधारणपणे 90 वर्षांहून जास्त वर्षांची परंपरा आहे। आता एका बाजूला तुम्ही बघताय मुंबई आणि दुसऱ्या बाजूला पुणे। आता ही 2च शहरं का, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मुंबईत जल्लोष मिरवणूक म्हणजे जबरदस्त गोंगाट, आणि पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणरायाचा निरोप देण्याचा मिरवणूक। तर अशी मुंबई आणि पुण्याची दृश्य महाराष्ट्रभरातनं नव्हे देशभरातनं मुंबई आणि पुण्यातले बाप्पा बघायला येत असतात। जय गणेश दगडूशेठ गणपती देवा, जय गणेश दगडूशेठ गणपती देवा। स्वीकार कर लो भक्तों की सेवा, जय गणेश देवा। जय गणेश दगडूशेठ गणपती देवा, जय गणेश दगडूशेठ गणपती देवा। थेट मुंबईमध्ये जाऊया, गणेश गल्लीत मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला। प्रणाली, कसं वातावरण आहे? किती वाजता गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईचा बाप्पा
हा मंडपाबाहेर पडेल आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. सुवर्ण, आज असा दिवस आहे ज्या दिवशी सगळेच भाविक हे भावूक होत असतात, कारण 10 दिवस बाप्पा त्यांच्या घरी विराजमान असतात. मुंबईतल्या चौकांमध्ये, गल्ली गल्लीमध्ये बाप्पा हे विराजमान होऊन आपल्या भक्तगणांना आशीर्वाद देत असतात. परंतु आज त्यांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे. निरोप देताना सुद्धा जल्लोष कायम असतो, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी अशाच आशीर्वादांचा वर्षाव करत बाप्पा पुन्हा येणार आहेत. मी सध्या मुंबईच्या गणेश गल्ली परिसरात आहे, जिथं यावर्षी रामेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला होता आणि आता इथं बाप्पाला निरोप देण्याची तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. थोड्या वेळात आरती होऊन या ठिकाणी बाप्पाला निरोप देण्याची सुरुवात केली जाईल. मुंबईतले गणेश गल्लीचे राजा हे मानाचे गणपती आहे. ह्या गणपतीची जशी प्राणप्रतिष्ठा सगळ्यात आधी होते त्याच पद्धतीनं त्यांना निरोप देण्याची तयारी सुद्धा सगळ्यात आधी केली जाते. इथे जोवर बाप्पांची मूर्ती त्यांच्या मंडपातून हलत नाही तोपर्यंत लालबागचा राजा हा सुद्धा विसर्जनासाठी बाहेर पडत नाही. आपल्याला माहिती आहे की समोरचा आंबेडकर रोड जो आहे त्या रोडवर दोन्ही बाप्पा यांची एकमेकांची नजरानजर होते आणि त्यानंतर पुढे ते मार्गस्थ होत असतात. ही एक परंपरा गेले काही वर्ष आपण सातत्यानं बघत आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहतो आहोत की सगळ्यात आधी बाप्पाची या ठिकाणी आराधना करून त्यांना निरोप देण्याची तयारी सुरू केली जाईल आणि नंतर या ठिकाणून बाप्पांची ही मूर्ती मंडपातून हलेल आणि मग वाजत गाजत मागच्या रस्त्यानं आंबेडकर रस्त्यापर्यंत येईल आणि नंतर ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते. भावपूर्ण निरोप त्यांना दिला जातो. अगदी लहान मुलं बाप्पाच्या पायावर टाकली जातात. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षभर लहान बाळांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांच्यावर सुखाचा वर्षाव होत राहो यासाठी अनेक जण आपल्या लहान लहान बाळांना बाप्पाच्या चरणी पायावर नतमस्तक होण्यासाठी टाकत असतात आणि त्यानंतर हे बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद देत देत विसर्जन मिरवणुकांमधून गिरगावच्या चौपाटीवर जात असतात. ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती संध्याकाळपर्यंत चालत असते, कारण केवळ लालबागमधून बाहेर पडायला या बाप्पांना साधारणतः दुपार होते आणि त्यानंतर खरं तर ही मूर्ती वेगानं मार्गस्थ होत गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जित होते. आत्ता आपण पाहतो आहोत की भाविक जमलेले आहे आणि पुढच्या काही वेळातच या ठिकाणी बाप्पांना निरोप दिला जाईल. साधारणतः 8 वाजता बाप्पा त्यांच्या जागेवरून ज्या ठिकाणी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्या ठिकाणून त्यांची मूर्ती हलेल आणि त्यानंतर ते मार्गस्थ होतील विसर्जन स्थळाच्या दिशेनं. आत्ता आपण पाहतो आहोत की अतिशय सुंदर देखणी अशी ही बाप्पांची मूर्ती जी गणेश गल्लीचे राजा म्हणून ओळखली जाते, मुंबईतले मानाचे गणपती आहेत ते, आणि यावेळेला रामेश्वरचा देखावा साकारत असताना हनुमंत आपण पाहतो आहोत की बाप्पांच्या पायाच्या जवळ आपल्याला दिसून येत आहेत. यावेळेला खरं तर मुंबईतला गणेशोत्सव थोडासा आपण जर बघितलं तर कुठेतरी यावेळेला थोडी गर्दी कमी आहे की काय असं वाटायला लागलेलं होतं, कारण सुरुवातीला काही दिवस मराठा आंदोलकसुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले होते. परंतु आता पुन्हा एकदा मुंबईकर गोळा झालेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. त्यांचा यावर्षीची मूर्ती, त्यांचा यावर्षीचा देखावा सगळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आता आपण पाहतोय की पुढच्या काही मिनिटातच बाप्पांची इथे आरती सुरू होईल. त्यांना निरोप देण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. मंडळाचे पदाधिकारी जी उत्सव मूर्ती आहे त्याच्या बाजूला असलेली छोटी मूर्ती जी आहे त्या मूर्तीच्या इथं गोळा झालेले आहेत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी त्यांची पूजा अर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होणारे जे भक्त आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकवटलेले आपल्याला बघायला मिळतात. सुवर्णा, नक्की प्रणाली, हा जो निरोप देण्याचा सोहळा आहे एका बाजूला एका डोळ्यात आनंद आणतो, एका बाजूला एका डोळ्यात अश्रू आणतो. तुम्ही आमच्याबरोबर अशाच राहा. लालबागचा राजाच्या चरणी आमचे प्रतिनिधी उदय जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याशीही बोलूया. उदय, या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अगदी परेलपासून ते लालबाग चिंचपोकळीपर्यंत गजबजाट असतो. त्यातल्या त्यात लालबागच्या राजाचा थाट, ऐट आणि श्रीमंती काही वेगळीच असते. आपण गेले 10 दिवस आपल्या प्रेक्षकांना लालबागच्या राजाचं दर्शन घडवतोय तुझ्या माध्यमातून. काय सांगशील तयारी संदर्भात?
एका बाजूला लालबागच्या राजाची दृश्य, दुसरीकडे मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा बाप्पा आणि पुण्याचं दगडूशेठ गणपतीचं दृश्य. ही तिन्ही दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवतोय. आजच्या दिवशी विशेष करून असं अनेकदा बघायला मिळेल, आमचे प्रतिनिधी हे ज्या ठिकाणी उपस्थित असतात तिथे प्रचंड लेझिमचा आवाज असतो, ढोल ताशाचा आवाज असतो, डीजे लावलेला असतो, लोकांची घोषणाबाजी म्हणजे आरोळ्या, बाप्पासाठीच्या आरोळ्या सुरू असतात आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत आमचा आवाज कधी कधी पोचत नाही. पण लालबागच्या राजाचं दर्शन आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून गेली 10 दिवस करत आलेले आहात. लालबागच्या राजाची आरती आपण बघत आलेलो आहोत. ज्याला प्रत्यक्ष लालबागच्या चरणापर्यंत जाता येत नाही, मुखदर्शन करता येत नाही, लाईनीत उभं राहणं ज्या व्यक्तीला शक्य नसतं, त्या लांब लांबच्या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या नव्हे देशभरातल्या लोकांकरता लालबागच्या राजाचं दर्शन दिवसभरात अनेकदा न्यूज 18 लोकमतनं घडवलेलं आहे. यावेळी शेवटच्या, जसं प्रणाली आपल्याला सांगत होती, शेवटच्या 5 दिवसांमध्ये म्हणजे रविवार नंतर प्रचंड गर्दी वाढली आणि इतकी गर्दी वाढली की सगळ्या गणपती बाप्पाच्या मुंबईतल्या दर्शनांना जवळजवळ 15-15 तास लागत होते असं सांगितलं जात आहे. कारण मराठा आंदोलन सुरू होतं मुंबईत, त्यामुळे अनेकांनी मुंबईपर्यंत पोहोचून दर्शनास गर्दी केली नाही. नंतर मात्र आंदोलन संपल्यावरच्या पुढच्या उरलेल्या 2-3 दिवसांमध्ये प्रचंड गर्दी झाली. हा जो बाप्पा आहे तो आपल्या घरी एक 10 दिवस येतो आणि 10 दिवस सगळ्यांच्या आयुष्यात, मनात आनंद पेरून जातो. या बाप्पाची वर्षभर आपण वाट बघतो की चला तो येईल आणि आपण त्याचं कोडकौतुक करू शकू. आणि म्हणून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा कालावधी सगळ्या गणेश भक्तांकरता सुवर्णाक्षरात नोंदवावा असा क्षण असतो. मंडळांमधले जे बाप्पा असतात तर सगळे कार्यकर्ते लगबगीनं या बाप्पाचं कोडकौतुक करत असतात आणि हजारो लाखो लोकांना त्याचं दर्शन मिळतं. जाऊया आपण पुन्हा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला. उदय, काय सांगाल मिरवणुकीची तयारी? जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं आज आपण पाहतोय की विसर्जन सोहळा आहे आणि हा राजेशाही विसर्जन सोहळा आपण इथे माझ्या मागे पाहत असाल. लालबागच्या राजाच्या मूर्तीचं तयारी जी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. तर आपण इथे दुसरीकडे पाहू शकतो की कशा प्रकारे एकूण लालबाग मार्केटमध्ये सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. जागोजागी आपण पाहत असाल लालबाग मार्केटमध्ये अनेक ठिकाणी तोरण जे आहे ते बांधण्यात आलेले आहेत. रांगोळ्या काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. ते पाहू शकतो की रांगोळी सुबक जी आहे ते ताई इथे काढत आहेत. यंदा लालबागचा राजा जो दरबार आहे तो तिरुपती बालाजीच्या या एकूण मुकुटामध्ये सजलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तसेच एक प्रतिकृती जी आहे तिरुपती बालाजीचं जे तिलक आहे तो इथे रांगोळी स्वरूपामध्ये साकारला जात आहे. आपण त्याचबरोबर इथे वरती पाहिलं तर मोठमोठी तोरणं जी आहेत ती इथे बांधण्यात आलेली आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. तसे हार जे आहेत गणेश भक्तांचे ते हार या लालबागच्या राजाला अर्पण केले जातात आणि हे हार गिरगाव चौपाटीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लालबागच्या राजाची शान जी आहे ती अगदी निराळी आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य विसर्जन मिरवणुकीमध्ये जे आहे ते आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. तब्बल 24 तास ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती चालत असते आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये लाखोंच्या संख्येने गणेश भक्त सहभागी होतात. हा एक नेत्रदीपक असा सोहळा असतो. जेव्हा लालबागचा राजा हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येतो तेव्हा लालबागच्या राजाचं एक जोरदार स्वागत जे आहे, जल्लोषपूर्ण स्वागत जे आहे ते आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं आणि हे जल्लोषपूर्ण स्वागत जे आहे ते अतिशय नेत्रदीपक सोहळ्यामध्ये करण्यात येतं आणि तिथून लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. ही विसर्जन मिरवणूक चिंचपोकळी येथून थेट भारत माता सिनेमा येथे सिग्नलपर्यंत जाते. तिथून पुन्हा युटर्न मारून ही लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येते आणि त्यानंतर ही मार्गस्थ होते गिरगाव चौपाटीच्या दिशेने. आणि गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात असताना आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की लाखोंच्या संख्येने गणेश भक्त रस्त्याच्या दुतर्फा हे लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी आणि एक प्रकारे त्यांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आणि हा सर्व गणेश भक्तांना आपण पाहतो आहोत की गणेश भक्त असुचलेले असतात की एकदा लालबागच्या राजाचं दर्शन होतं. या दृष्टिकोनातून पुढील काही वेळात म्हणजे साधारणतः 9 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. उत्तर आरती होणार आहे आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जनाला सुरुवात होणार. नक्की नक्की आपण असेच सोबत राहा उदय. 4 दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. पहिली जी बाप्पाच्या चेहऱ्याची मूर्ती तुम्हाला दिसते, चेहरा दिसतोय बाप्पाचा, तो लालबागच्या राजाचा चेहरा आहे. सुंदर असे डोळे आहेत बाप्पाचे, आपल्या सगळ्यांकडेच बघतायत, आशीर्वाद देत आहेत, प्रेमानं लाड करतायत आपले. दुसरा आहे मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा बाप्पा आणि दगडूशेठ गणपतीची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत पुण्यामधून. आणि भाऊ रंगारी मानाचा गणपती, मानाचे जे 5 गणपती आहेत पुण्यातले त्यातला एक भाऊ रंगारी,
ज्याची मूर्त आपल्याला बघायला मिळते. ही 4 दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता